नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले तालुक्यातील हेरले इथल्या माळभाग फाट्यावर सांगलीच्या दिशेने येणाऱ्या AR01 T9063 क्रमांकाच्या ट्रॅव्हल्सने जोराची धडक दिल्याने हेरले इथला दिव्यांग असणारा 30 वर्षीय अमित लोखंडे यांच्या डोक्याला दुखापत झाल्याने जागीच बेशुद्ध अवस्थेत पडले होते. त्याला स्थानिक नागरिकांनी रुग्णवाहिकेतून कोल्हापूर इथल्या CPR मध्ये दाखल केले असता त्यांचा उपचारापूर्वीच निधन झालं. ही घटना मंगळवार दिनांक 17 रोजी रात्री 9च्या दरम्यान घडली. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुली, 1 मुलगा असा परिवार आहे. या अपघाताची नोंद रात्री उशिरा हातकणंगले पोलिसात झाली आहे. दरम्यान आज सकाळी याच परिसरामध्ये कामावर जाण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या प्रवीण कटकोळे या हेरलेतील युवकाला 4 चाकी आणि दुचाकीने धडक दिल्याने तोही गंभीर जखमी झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग अथवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हेरले दोन्ही फाट्यावर गतिरोधक न बसवल्याने वाहनांची गती प्रचंड असते आणि या ठिकाणी त्यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात नेहमी घडत आहेत. या दोन्ही फाट्यावर गतिरोधक न बसवल्यास भविष्यात आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.